हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर काल मी तुम्हाला बोलले होते की आज पूजेचा व्हिडिओ येणार आहे आणि घाई गडबडीतच हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या. तर सकाळी 7 वाजता ही पूजा चालू होती. सकाळी 6:45 वाजता भटजी इथे आले होते आणि त्यांनी पूजा वगैरे छान अशी मांडली होती. आम्हाला यायला इकडे थोडासा वेळ झाला. सुरुवातीला मी येऊन गेले सकाळी 9 वाजता मुहूर्त होता तोरण बांधायचा, त्यामुळे 9 वाजता मी येऊन परत घरी गेले होते. गारवा माझा बनवायचा होता ना, तर त्यासाठी मी परत गेले आणि मग थोडं उरलं होतं काम ते बाकी करून मग मी नंतर आले इकडे गारवा घेऊन आल्यानंतर भटजींनी म्हणजे मला बहिणीने धागा गुंडाळायचा असतो ना आपल्याकडे, बहीणच गुंडाळते, म्हणजे वास्तू असू दे किंवा काही जे नवीन बांधकाम होईल त्याला बहिणीने असा तो धागा गुंडाळायचा असतो. तर ते मी केलं. त्याच्यानंतर दूध उतू घालवायचं असतं, तेही त्याची चुलीची पूजा करून दूध उतू घालवलं तिथे. गारवा मी केळाचा आणला होता, पण बाकीचं जे सगळं आहे ते मी सकाळीच बनवलं होतं, त्यामुळे सकाळी लवकर उठले होते. तरी पण भटजींनी इकडे लवकरच सांगितलं होतं, त्यामुळे थोडंसं फक्त भाकरी उरल्या होत्या, ते बाकी काम ठेवलं होतं मी. आणि इकडे येऊन मग तोरण वगैरे आम्ही पहिलं बांधलं आणि मग परत आल्यानंतर ज्यावेळी गारवा घेऊन आले ना, त्याच्यानंतर मी सूत वगैरे सगळं गुंडाळलं आणि मग बाकीची कामं तिथं चालू झाली. इकडे एक एक करून बायका येत होते. जास्त काय मी माणसं सांगली नव्हती, त्यांची जवळची भावकी आणि मी पाहुणी, म्हणजे मी आणि माझी आत्या, त्या दोघींनाच सांगितलं होतं आणि श्यामलच्या माहेरचे वगैरे असं आले होते सगळे. तर इकडे भावकीच्या बायका त्यांच्या एक एक करून येत होत्या. ह्या सगळ्या माझ्या बहिण्याच आहेत, सगळे माझे चुलत भाऊ आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मिसेस आहेत त्या. तर एक करून सगळेजण भट्टीची पूजा करून घेत होते, कारण आज भट्टी पण चालू करायची होती, त्यामुळे आज त्याचं उद्घाटन होणार होतं. तर इकडे भटजींनी पण छानसं असं पूजा होम वगैरे मस्त केलं होतं आणि ती पूजा मांडलेली बघूनच खरंच खूप छान वाटलं होतं. एवढी प्रसन्न वाटत होती त्या पूजेकडे बघून. सगळे कलरफुल अशी पूजा वाटत होती ती. तर इकडे एक येईल तशा भट्टीची पूजा चालली होती सगळ्यांची. तर पूजा करत असताना भटजी सगळे शब्द समजावून सांगत होते की आपण पूजा कशासाठी करतोय, का करतोय, त्यामुळे व्यवस्थित ते सगळं समजावून सांगत होते पूजेमध्ये, त्यामुळे चांगलं म्हणजे ऐकायला चांगलं वाटत होतं. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण भिंतींच्या वरती हळदी कुंकवाचं पाणी करून त्याचे हात उठवायचे होते. मग ते सगळीकडे एक करून त्यांनी सांगितलं तसंच आम्ही करत होतो. हा मेन दरवाजा आहे, मेन गेट आहे, शटर, तिथे सुरुवात केली तिथून. आणि रिया ही माझ्या पाठोपाठ हात उठवत होती. तर सगळ्या कारखान्यावरती जिथे सांगितले होते तिथे आम्ही सगळीकडे हात उठवून घेतलेत. याने आमची रिया बघा सगळीकडे हात उठवून कलरफुल करत होती. त्याच्यानंतर मी जो गारवा आणला होता इकडे केळ्यांचा, तर तो इकडे बायकांनी ओपन केला. सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू वगैरे देऊन सगळ्यांनी तो ओपन केला. तर इकडे मी गारव्यामध्ये ना 7 भाकरी आणल्या होत्या, केळी 5 डझन आणले होते. त्या गारव्यासाठी आंबील, घुगऱ्या, सगळ्या प्रकारच्या चटण्या, म्हणजे शेंगदाणा, खोबरा, तिळाची, कढीपत्त्याची, त्याच्यानंतर मुगाची भाजी, असं बरंच, लोणचं, जे तुम्ही म्हणजे ओली भाजी, शेपूची भाजी किंवा पोकळा मेथी यापैकी एक, असं सगळं काय असतं त्याच्यामध्ये. त्यांच्यासाठी घरच्यांच्यासाठी फुल पेरावा असं सगळं आणायचं असतं त्या गारव्यामध्ये. ते सगळं मी सकाळी केळं सोडली तर बाकीचं सकाळी सगळं उठून बनवलं होतं आणि मग ते इकडे घेऊन आले. आणि इकडे बघा सगळ्यांचा हळदी कुंकवाचा वगैरे कार्यक्रम चालू होता आणि गारवा वाटायचं काम चालू होतं सगळ्यांचं. आणि या पूजेमधलं ना मला काय आवडलं असेल तर हे गणपतीचं तांदळामध्ये गणपती काढला आहे ना, अगदी मस्त काढलं होतं. आपल्याला रांगोळीने पण जमत नाही आणि तांदळाने काढला होता आणि खूप कलरफुल पूजा होती, त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर मी ही दर्शन करून घेतलं, कारण अजून एक विधी करायचा होता. मी ते पहिल्यांदाच बघितलं होतं असा. तर भटजीने सांगितलं होतं की कलशामध्ये सगळं जे काय आहे, तांदूळ, अक्षता, फुलं वगैरे सगळं काय त्यांनी घातलं होतं त्याच्यामध्ये. आणि ते इकडे भावाच्या आणि बहिणीच्या, म्हणजे त्यांना जवळपास आंघोळच घालायची होती.
सिद्धार्थ पूर्णवता करिष्ये 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 म्हणजे वर्ण तुम्हाला वाचून वेळेवर आलं म्हणजे झालं. आणि भटजी इकडे सांगत होते की राहुल आणि श्यामलला की बहिणीचा आशीर्वाद घ्या, कारण बहिणीने दिलेले दान हे म्हणजे पुण्य असतं ते, असं काहीतरी सांगत होते. म्हणून मी त्यांना म्हणत होते की बघा दर्शन घ्या माझं. तर ती भटजी कॉमेडीमध्ये सांगत होती की बहिणीचं दर्शन घ्यायचं, पण बहिणीने जरा वेळ द्यायचं. तर जोक सपाट इकडे. त्याच्यानंतर ही माझी आत्या आहे आणि हिनेही पेरावा आणला होता, तर तोही तिने श्यामल आणि राहुलला दिला. त्याच्यानंतर सगळ्यांनी कोणी कोणी गिफ्ट आणले होते ते सगळे देत होते ते. आणि हे सगळे श्यामलच्या माहेरकडच्या आहेत. हे सगळे भाऊ, तिचे फॅमिली मेंबर सगळे आहेत इकडे, आणि त्यांनी त्यांच्यासाठी छोटं छोटं गिफ्ट आणलं होतं. आणि स्वामींचा फोटो तर एकच नंबर होता. इकडे श्यामल आणि राहुलने सगळ्यांचं पाया पडून नमस्कार करून घेतला सगळ्यांचा. आरती वगैरे झाली होती, त्यामुळे आता सगळ्यांचं इकडे हे कुरडूचे दाजी आहेत आणि ह्यांनी पण पेरा आणला होता. मग त्याच्यानंतर आम्हीही देऊन घेतला. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मग जेवण करून घेतलं. घाई गडबडीत थोडे व्हिडिओ शूटच झाले नाहीत, त्यामुळे सॉरी, आदलेमधले मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. स्वामी महाराज त्यांचीही सगळ्या मनोकामना पूर्ण करू देत. तर चला तर मग उद्या भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.